उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। जिल्ह्यातील कोणत्याही रेती घाटाचा अद्याप लिलाव झाला नसल्याचे घरकुल लाभार्थ्यांची बांधकाम रखडलेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत ऑफलाईन पद्धतीने रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी राळेगाव येथील तहसीलदारांना केली आहे। राळेगाव तालुक्यामध्ये शासनातर्फे आर्थिक दुर्बल कुटुंब शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री आवास रमाई शबरी घरकुल योजना मंजूर झाली असून लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता अंदाजे 15,000 रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे। तसेच शासन निर्देशाने लवकरात लवकर घरकुल बांधकाम सुरू करावे असे आदेश सुद्धा काढण्यात आले आहे। घरकुल बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचा विषय असलेला एक भाग म्हणजे रेती। राळेगाव तालुक्यामध्ये कोणताही रेती घाट लिलाव झाला नसल्याने कुठेच रेती मिळत नसून याच संधीचा फायदा घेऊन रेती तस्कर जादा दराने मोठी रक्कम आकारून रेती देत आहेत। वाढत्या महागाईमुळे घर बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत किंवा गाडी भाडे व मजुरी आकारून रेती उपलब्ध करून द्यावी। तसेच ही रेती देताना घरकुल यादीतील क्रमवारीने तसेच ऑफलाईन पद्धतीने द्यावी, कारण अनेक लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे आपण ही रेती देताना ऑफलाईन पद्धतीचा वापर करावा, जेणेकरून या लाभार्थ्यांना ते सोयीचं होईल। त्यामुळे महसूल प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुका अध्यक्ष सूरज लेनगुरे, स्वप्नील नेहारे, सचिन आत्राम, संदीप गुरुनुले, तुषार वाघमारे, साहिल गजबे, रोहन वाघ, रोशन गुरुनुले, घरकुल लाभार्थी आणि महाराष्ट्र सैनिक आदी उपस्थित होते। क्राईम रिपोर्टर गुरुदास नगराळे सह गजानन झाडे, उलट तपासणी न्यूज, राळेगाव।